नमस्कार, माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण लहान बाळांकरता पौष्टिक असे घरगुती सेरेलॅक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मी देखील माझ्या बाळाला घरीच बनवलेलं पौष्टिक सेरेलॅक देते। तर 2-3 प्रकारचे सेरेलॅक मी त्याच्यासाठी बनवते। त्याच सेरेलॅक पैकी आज आपण एक सेरेलॅक बनवणार आहोत, ते म्हणजे मखाणाचे सेरेलॅक कसे बनवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी मखाणे, सेम साइजच्या वाटीने इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि 8 बदाम तसेच 4 काजू घेतलेले आहेत। चला तर हे सेरेलॅक कसे बनवायचे ते पाहूया। सर्वप्रथम गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये 1 वाटी मखाणे घालूयात। गॅसची फ्लेम ही मीडियमच असायला हवी। हे मखाणे आपण अगदी क्रिस्पी असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अधूनमधून हे मखाणे सतत परतत राहायचे आहेत, जेणेकरून ते करपणार नाहीत। लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपण हे मखाणे छान असे भाजून घेऊयात, म्हणजेच मखाणे अगदी क्रिस्पी होतील। तर इथे मखाणे छान असे भाजलेले आहेत, बघू शकता अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत। मखाणे काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पोहे देखील भाजून घेऊयात। पोहे देखील अगदी खमंग कुरकुरीत असे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे देखील मीडियमच असायला हवी। मखाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहेत, आयर्न आहेत। यामुळे बाळाची वाढ खूप छान अशी होते, तसेच हाडे देखील मजबूत होतात। तरी ते आपले पोहे आहेत छान असे लालसर असे क्रिस्पी भाजले गेलेले आहेत, बघू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत। आता याच कढईमध्ये आपण 7 ते 8 बदाम टाकूया आणि काजू हे देखील आपण छान असे भाजून घेऊयात। बदाम आणि काजूचे खूप सारे फायदे आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, यामुळे हाडे तर मजबूत होतातच, सोबतच बाळाची इम्युनिटी शक्ती वाढते आणि ब्रेन पॉवर, ब्रेन डेव्हलपमेंट देखील याने सुधारते। छान असं सगळं आपण अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। आता हे आपण काही वेळाकरता थंड होऊ देऊ। सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहे। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला याची छान अशी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया। इथे मी छान अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे। आता ही पावडर आपल्याला पीठ चाळायच्या चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये काहीसे कण असतील तर ते निघून जातील। व्यवस्थित असे आपण चाळून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता यावरती काहीसे रवाळ असे कण राहिलेले आहेत किंवा मखाणाचे काहीसे कण दिसतात, यामुळे जरूर चाळून घ्यायचं। चला तर आपले छान असं हे सेरेलॅकची पावडर तयार झालेली आहे। आता आपण ही एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूयात। ही पावडर तुम्ही अगदी 8 ते 10 दिवस अशी स्टोअर करू शकता। 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा एकदा नवीन पावडर तुम्हाला बनवून घ्यायचे आहे। तर हे घरगुती पौष्टिक असं सेरेलॅक तुम्ही आपल्या बाळासाठी नक्की बनवून बघा, बाळासाठी खूपच पौष्टिक आहे। तर आपलं सेरेलॅक तयार आहे आणि हे सेरेलॅक तुम्ही अगदी आठवडाभर देखील असं हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा बनवू शकता। जे सेरेलॅक आहे ते कसे शिजवायचे, तर 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे पावडर टाकून व्यवस्थित असे 1-2 मिनिटाकरता फक्त शिजवू शकता, कारण हे सर्व साहित्य ऑलरेडी आपण भाजूनच घेतलेले आहेत। तसेच हे सेरेलॅक तुम्ही प्रवासामध्ये देखील कॅरी करू शकता। प्रवासामध्ये फक्त तुम्हाला गरम पाण्यामध्ये कडक असं गरम पाणी हवं आणि त्यामध्ये तुम्ही हे सेरेलॅक मिक्स करून बाळाला भरवू शकता। चला ही सेरेलॅकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर बाय बाय।